आज म्हणजे हा मुळात प्रश्न याच्यासाठीच आहे की झेनझीचं जे आंदोलन मुंबईत झालं विशेषतः, त्याला एक वेगळ्या प्रकारचा फोर्स दिसला आणि ते ते तुमच्या अक्षरशः अंगणात झालं. तर यामागे तुम्हाला किती वाटतं की हा जो राजीनामा झाला याच्यामध्ये तुमचं श्रेय किंवा तुम्ही याकडे कसं पाहताय? शून्य. शून्य श्रेय. हे खूप ऑर्गॅनिक झालं. मग मी तुम्हाला हे इकडे चालू कसं झालं मी तुम्हाला सांगतो. पण माझा जो प्रवास होता दिल्लीला जाऊन मी जे बघितलं की सोनम वांगचुक यांना 20-21 दिवसानंतरच्या उपोषणानंतर ॲक्च्युली गुंडाळून घेऊन गेलेत. असं मी कधी राजकारणात कधी आयुष्यात माझ्या बघितलं नव्हतं की सिव्हिलमध्ये लोक पोलीस येत आहेत आणि बोलतात की आम्ही डॉक्टर्स आहोत आणि आम्हाला चेक करायला आलो आम्ही, आणि जस्ट उचलून घेऊन गेलेत पांढरा पडदा आपल्यासमोर टाकून. त्याच्यानंतर मी अभिजितला भेटलो. मला जे बोलायचं होतं तिकडे बोललो की खूप काळा दिवस होता तो आपल्या राजकारणातला. आणि मग हे जे चालू झालं की मला वाटतं की सोनम वांगचुक सरानंतर जे एक आंदोलन होतं त्यांचं दिल्लीमध्ये, तेव्हा ज्या लोकांना ज्या प्रकारे मारलंय, लाठ्यांमध्ये खेळ ठोकून, मुलींवर हात टाकून, मुलींचे कपडे फाडून ज्या प्रकारे मारलंय, त्याच्यानंतर मला वाटतं कुठेतरी देश पेटायला लागला. आणि ऑनेस्टली इकडे जे झालं, मी खरंच सांगतो, मी ऑनेस्टली आपलं शिवतीर्थमध्ये होतो. मला एक मुलगी किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही खाली पळालो, मी, माझी आई, माझे सगळे मित्र होते माझ्याबरोबर तेव्हा. आणि माझी आई विचार न करता त्या मुलींबरोबर गेली. आणि मला वाटतं की आपण धर्म नको मध्ये आणायला, पण माझी आई बोलली, ह्यांनी जे हिजाब ते का बुरखा घालतात, त्या बुरख्याला हात लावून दाखवा. आपल्या धर्मावर आल्यावर मला माहिती आहे कसं लढायचं, पण हे आपल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे त्यांना कसं जपायचं. आणि माझ्या आईकडनं मी त्या दिवशी ते शिकलो की ती बसली तिकडे आणि ज्या प्रकारे ते सगळं झालं, खूप म्हणजे दैवी होतं ते. माझ्या वडिलांचे फोन येत होते, मी इकडे होतो, आपण सगळ्यांना त्या व्हॅनमधनं बाहेर काढलं. म्हणजे त्याच्यानंतर कुठेतरी एक सिक्युरिटी आली असेल लोकांना की इकडे आम्हाला हात नाही लागणार, आणि तो हात लागला नाहीच पाहिजे. तुम्ही कशासाठी लढताय हे त्यांना कळलंय. नीटच्या पेपर लीकमुळे 20 का 21 मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी हे सगळं होतं. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी लोकांना सरकारला प्रश्न विचारायला पण एक प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केला पाहिजे. कसेही प्रश्न विचारू दे, आम्ही तुम्हाला तिकडे बसवलंय, आम्हाला तुम्हाला हटवण्याची पण ताकद आमच्याकडे आहे. राजकारण त्या दिवशी मला वाटतं भाषणात बोललो, पण खूप सोपं आहे. 5 वर्षांना एकदा निवडणूक येते, 5 वर्षांना एकदा आपल्याला एक मतदान करायचा हक्क मिळतो. तो कशासाठी करतोय आपण? तर मला वाटतं तो लोकांना कळला पाहिजे. कुठेतरी 5व्या वर्षी आपल्याला जातीत, धर्मात, भाषेत जर अडकवलं असेल आणि 4 वर्ष ह्या सरकारने काम नसेल केलं, हटवा. भीती वाटली पाहिजे ह्या लोकांना की आम्हाला ह्या लोकांनी बसवलंय, म्हणजे तुम्ही बसवलंय तर तुम्ही कधी आम्हाला काढू शकता इकडनं. हे राजकारण आहे, खूप सोपं आहे.